कोरेगावमध्ये देवदिवाळीच्या शुभमुहूर्तावर श्री भैरवनाथ जोगेश्वरी यात्रेला उत्साहात सुरुवात। देवदिवाळीच्या पवित्र दिवशी ग्रामदैवत श्री भैरवनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या यात्रेला शुक्रवारी सकाळी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। मानकरी, शासकीय अधिकारी, पदाधिकारी आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 9 वाजता विधिवत पूजा, रथपूजन आणि मंत्रोच्चारामध्ये यात्रेचा शुभारंभ करण्यात आला। गुलालाच्या उधळणीने आणि भैरवाच्या नावाने चांगभल्याच्या जयघोषात यात्रेचे वातावरण मंगलमय झाले। प्रांताधिकारी प्रमोद कुदळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश रितेरनी, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रदीप निकम, पोलीस निरीक्षक घनश्याम भल्ला, नगराध्यक्षा दीपाली बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल बर्गे, माजी नगरसेवक महेश बर्गे यांच्यासह आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते श्री भैरवनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले। पूजनानंतर रथपूजन करून श्रीफळ वाढवण्यात आले आणि रथ नगर प्रदक्षिणेसाठी रवाना झाला। यात्रा कमिटीचे अध्यक्ष शहाजीराव बर्गे, उपाध्यक्ष CR बर्गे, सचिव गजाभाऊ बर्गे, खजिनदार भामदास सुतार तसेच कमिटीचे सदस्य आणि विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। यात्रेनिमित्त मंदिर परिसरात विविध दुकाने उभारण्यात आली असून सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। पारंपरिक उत्साह, भक्तिभाव आणि सांस्कृतिक विविधतेने समृद्ध अशी कोरेगावची यात्रा यंदाही भक्तिमय वातावरणात साजरी केली जात आहे। कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागात क्रशरसाठी वीज पुरवठा, शेतकऱ्यांची पिके मात्र पाण्याअभावी वाळली। संतप्त शेतकऱ्यांनी डंपर वाहतूक रोखली। रब्बी हंगामात पिकांना सर्वाधिक पाणी लागण्याचा काळ, पण याच निर्णायक टप्प्यावर शेती पंपाची वीज खडी क्रशरकडे वळवल्याचा आरोप करत कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात भावेनगर परिसरात शेतकरी संतप्त झाले। शुक्रवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास अचानक रस्त्यावर उतरून त्यांनी खडी वाहतूक करणारे डंपर रोखले आणि महावितरण कंपनीच्या विरोधात रोष व्यक्त केला। भावेनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर खडी क्रशर चालतात, त्याचवेळी ज्वारी, घेवडा, कांदा, बटाटा, मका व भाजीपाला व या रब्बी हंगामातील पिकांना वेळेवर पाणी देण्यासाठी शेतकरी रात्रीच्या थंडीतही धावपळ करत आहेत। दिवसाची वीज उपलब्ध नसल्याने आणि रात्रीही पुरेशा तासांचा पुरवठा न होत असल्याने पिके करपण्याची वेळ आली आहे, अशी शेतकऱ्यांची व्यथा आहे। शेती वाहिनीवरील वीज क्रशरला देत असल्याचा आरोप करत शेतकरी सकाळी महावितरण कंपनीच्या स्थानिक कार्यालयात गेले, मात्र तेथे शाखा अभियंता अनुपस्थित असल्याने त्यांना वॉटर स्टेशन येथील उपविभागीय कार्यालय गाठावे लागले। तिथेही जबाबदार अभियंता उपस्थित नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी दुपारी पिंपुडे बुद्रुक भावेनगर मार्गावर खडी वाहतूक करणारे डंपर रोखण्यास सुरुवात केली। काही वेळातच दोन्ही बाजूला 100वर वाहने उभी राहिली आणि मोठा तणाव निर्माण झाला। महावितरण कंपनीचे जबाबदार अभियंते घटनास्थळी येईपर्यंत वाहने न सोडण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला। घोषणाबाजी करत त्यांनी शेतीला प्राधान्याने वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी केली। अखेर वॉटर स्टेशन पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। शेती वाहिनीवरील वीज तातडीने सुरळीत न केल्यास आणि क्रशरकडे वीज वळवणे थांबवले नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे। डोंबाळे फिडरची लाईट आमची पूर्णपणे खडीकेश्वरला दिलेली आहे यांनी। आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं, हे दिवसात आम्हाला 4 तास देतात आणि 4 तासातनी लाईट 15 मिनिटं टिकती। माणूस बिना भाकरीचा दारावर जाऊन बसतोय, रात्रीचा बिबटे येतोय, नेमकं कोणाकोणाची अडचण कशी सोडवायची हे आम्हाला सांगावं ना त्यांनी इथं साहेबांनी येऊन, बाबा असा प्रॉब्लेम झालाय, नेमका लाईटीचा हे घोटाळा झालाय, तो घोटाळा झालाय, मग त्याच्यावर त्यांनी मार्ग काढायचा का आम्हाला कळतोय। कधी वायरमॅन आलाय का सांगा, त्यांनी सांगावं। 4-4 दिवस शेतकरी मागे लागतोय की बाबा ही डिवोर्स तुटलाय, जंप तुटलाय, त्याला काय करायचं माणसानी। ते तर शेतकऱ्याला म्हणतात टाकाचा कळकाटानी, ही शेतकऱ्याचं काम आहे का जंप टाकण्याचं कळकाटानी। रहमतपूर नगरपालिका निवडणुकीतून 12 उमेदवारांची माघार, नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी 2 पॅनलमध्ये थेट लढत। रहमतपूर नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी चित्र स्पष्ट झाले आहे। शुक्रवारी दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 12 उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली। यामध्ये नगराध्यक्ष पदाच्या एका उमेदवारासह 11 नगरसेवक पदाच्या उमेदवारांचा समावेश आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांनी दिली। नगराध्यक्ष पदासाठी 2 अर्ज आणि नगरसेवक पदासाठी 20 प्रभागांकरिता एकूण 40 अर्ज अंतिम यादीत शिल्लक राहिले आहेत। अर्ज माघारीची प्रक्रिया कोरेगावचे प्रांताधिकारी प्रमोद कुदळे, मुख्याधिकारी सतीश चव्हाण आणि कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी सौ अभिलाषा निंबाळकर यांच्या उपस्थितीत पार पडली। नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या सपना उत्कर्ष माने यांनी अर्ज मागे घेतला, तर नगरसेवक पदासाठी अपक्ष म्हणून उभे राहिलेले राखी संदीप शेरकर, विशाल दिलीप माने, संग्राम नारायण माने, विजया कल्याणराव माने, शिवराज कल्याणराव माने, संजय विलास गरड, स्नेहल प्रशांत भोसले, राजूताई अमरकुमार मदने, सोमनाथ जगन्नाथ वाघ,
अर्चना राजेंद्र नलवडे आणि अंकुश राजाराम जाधव या 11 उमेदवारांनीही माघार घेतली आहे। या माघारीनंतर रहमतपूर नगरपालिकेत निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट झाले आहे। भाजप विरोधात सर्व विरोधक एकत्र आल्याने 2 पॅनलमध्ये थेट लढत होणार असून सर्व प्रभागांमध्ये समोरासमोरची टक्कर पाहायला मिळणार आहे। ही सरळ लढत रहमतपूरमधील निवडणूक अधिक रोचक आणि लक्षवेधी बनवणार आहे। भाजप सर्वसमावेशक पक्ष विरोधकांचे आरोप निराधार, चित्रलेखा माणिकदम यांची स्पष्ट भूमिका। भारतीय जनता पक्ष हा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा आणि कोणालाही कमी न लेखणारा पक्ष आहे। जागा वाटप प्रक्रियेदरम्यान मित्र पक्षांना योग्य सन्मानी जागा दिल्या असूनही त्यांनी अचानक निर्णय का घेतला याची माहिती आम्हाला नाही, अशी स्पष्ट भूमिका भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रलेखा माणिकदम व नगरपालिकेतील तत्कालीन विरोधी पक्षनेते निलेश माने यांनी व्यक्त केली। रहमतपूरमध्ये शुक्रवारी सकाळी 11च्या सुमारास पक्षाच्या निवडणूक प्रचाराचा विधिवत शुभारंभ करण्यात आला। त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माणिकदम आणि निलेश माने यांनी पक्षाची भूमिका मांडली। विरोधकांकडून लोकांमध्ये चुकीचा संदेश दिला जात असल्याने गैरसमज निर्माण होऊ नये यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। मी पक्षासोबतच आहे आणि पक्षाचेच काम करणार आहे। आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळणार असून नगराध्यक्षपद देखील आम्हीच मिळवणार आहोत, असा ठाम विश्वास चित्रलेखा माणिकदम यांनी व्यक्त केला। हलक्यात घेऊ नये असं ज्यांनी तुला स्टेटमेंट दिलं तुम्हाला मीडिया पुढे, तशी काय परिस्थिती नाही। त्या जिथं आहेत त्या काही दिवसापूर्वी आमच्याकडे होते, तुम्ही मागची प्रेस बघितली असेल। आम्ही त्यांनी जेवढ्या सीटा दिलेत तेवढ्या सीटा ऑफर केलेल्या होत्या, ते त्याला तयारी होते, परंतु अचानकपणे त्यांच्यामध्ये का बदल झाला हा तुम्ही त्यांना विचारा। तेवढाच त्यांना जेवढ्या 2 सीटा दिलेत त्या 2 सीटा आम्ही त्यांना ऑफर केलेल्या होत्या। त्यांनी आता एक सीट वेगळी उभी केली त्यांच्या चिन्हावर, आम्ही दोन्ही त्यांना ऑफर केले होते। त्यांच्याकडून हा थांबलेला विषय, त्यामुळे हलक्यात घेण्याचा असा विषयच नाही। त्यांनाच काय, आम्ही कुणालाच हलक्यात घेत नाही, सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची आमची भूमिका असणारी आम्ही लोक आहोत। आणि ही परिस्थिती होती की सीट या भाजपनी 2 सीट सोडायच्या ठरलेल्या होत्या। अचानकपणे काय झालं असेल ते ज्याचं त्याला विचारावं असं मला वाटतं। आणि मी आमच्या उद्या होणाऱ्या नगराध्यक्षाच्या बरोबर असणार आहे आणि अत्यंत चांगलं प्रामाणिकपणे काम होणार आहे। माझ्याबरोबर पूर्वी काही महिला भगिनी बाहेर आल्या, त्या देखील सगळ्या वाट बघत होत्या की आपण आता कधीपासून काम करायचे। त्याला एक वेळ यायला लागते, थोडंसं एक योग यायला लागतो, असा तो योग आलेला आहे। आणि कुठंही आमच्या कुठल्याही म्हणजे निलेश माने असू देत, आम्ही असू देत किंवा आमच्या आमदारांचे लोक असू देत, आम्ही सगळे आमदारांचेच आहोत, आम्ही सगळे मंत्र्यांचेच आहोत। माझं हे स्पष्ट म्हणणं आहे, आता हे आमच्याकडून होणार नाही। आम्ही सगळेजण भारतीय जनता पार्टीचे लोक आहोत, ह्या उद्देशाने आणि हे ध्येय समोर घेऊन आम्ही सगळेजण समोर जाणार आहोत। आमच्या सगळ्या मनातल्या कुणाच्याही शंका नाहीत, आपल्याही मंडळींच्या शंका नसाव्यात। आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे बीजेपीला यश आणि यशच घेण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत। वाटा स्टेशन येथे एसटी बस चालकास मारहाण, 6 जणांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल। वाटा स्टेशन तालुका कोरेगाव येथे एसटी बस चालकाला रस्ता न दिल्याच्या कारणावरून लाकडी काठीने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली। या प्रकरणी वाटा स्टेशन पोलीस ठाण्यात 6 जणांवर शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत वाटा स्टेशन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या दहिवडी आगाराची दहिवडी ते मुंबईकडे जाणारी एसटी बसला वाठारगाव ते विखडे फाटा या रस्त्यावर मारुती सुझुकी इर्टिगा कार एसटीच्या पुढे निघाली होती। कारला ओव्हरटेक करताना इर्टिगा कारने एसटीला बसला वारंवार अडथळा निर्माण केला। चालकाने हॉर्न देत रस्ता मागितल्याचा राग मनात धरून संशयितांनी बस चालक विशाल सुरेश जगदाळे वय 36 राहणार शिरवली तालुका मान यास शिवराज हनुमंत निकम राहणार वाटा स्टेशन, रोहिदास भगवान घोरपडे राहणार विखळे, किसन सखाराम केळगणे राहणार क्षेत्र महाबळेश्वर, गौरी रोहिदास घोरपडे राहणार विखळे, वैशाली किसन केळगणे, गौरी किसन केळगणे दोन्ही राहणार क्षेत्र महाबळेश्वर या 6 जणांनी बस अडवून हाताने लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी काठीने मारहाण केली तसेच अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून धमकी दिली। सदर झालेल्या मारहाणीत चालक जखमी झाला आहे। बस चालक विशाल जगदाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वाटा स्टेशन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हवालदार चव्हाण तपास करत आहेत।